नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशी विवाहाची माहिती बघतोय। तुळशी विवाह अतिशय समृद्धीकारक हे व्रत आहे। आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहावा यासाठी हे पूजा केली जाते। आपल्या घरामध्ये तुळस असावी आणि तिची दररोज पूजा करावी। ज्या घरामध्ये तुळस असते तिथे कधीही कशाची कमी पडत नाही, सुख समृद्धी नांदते। तर दररोज तुळशीची पूजा करावी। तुळशी विवाह कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय। तर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ स्किप न करता बघा। तुळशी विवाह हा कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत हा विवाह केला जातो। पण द्वादशीला जर हा विवाह केला म्हणजे 3 तारखेला तर तो अधिक फलदायी ठरतो। आपल्या घरातील मुलांचे जर विवाह जुळत नसतील तर असा हा तुळशी विवाह तुम्ही नक्की करा। तुळशी विवाह कोणी करू शकतं, ज्याच्या अंगणामध्ये तुळस आहे त्या प्रत्येकाने तुळशी विवाह करावा। तुळशी विवाह हा शाळीग्राम किंवा भगवान विष्णू किंवा बाळकृष्ण भगवान यांच्यासोबत केला जातो। त्यावर प्रगती होते, आर्थिक अडचणी राहत नाहीत। आपल्या घरामधील मुलांचे विवाह लवकर होण्यासाठी, सांसारिक संसार हा सुखाचा होण्यासाठी तुळशी विवाह नक्की करा। तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे फल प्राप्त होते, त्यामुळे असा तुळशी विवाह प्रत्येकाने नक्की करा। तर आता इथे आपण तुळशीची कुंडी ठेवली आहे, त्याच्या खालची जागा आधी आपण हळद, गोमूत्र, मीठ टाकून स्वच्छ पुसून घेतली। आता इथे चौरंग ठेवलाय, त्याच्यावरती असे उसाचे 4 खांब लावलेत, कारण उसाचं महत्त्व असतं या पूजेमध्ये। तर चौरंगाच्या चारही पायांना आपण असे ऊस बांधून घेतले आणि उसाचा मंडप केलाय। ऊस हा तुळशीचा मामा आहे। आता इथे तुळशीला आपण छान साडी घालून घेतली आहे, अलंकार घातलेत। आता तुळशीला साडी कशी घालायची अगदी 2 मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीमध्ये याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तो बघा। इथे अलंकार घातले, वस्त्रमाळ ही सगळी पूर्वतयारी आपण करून घेतली, कारण तुळशी मातेला अशी व्यवस्थित साडी घालून घ्यायची आहे, ती मांडून ठेवायची आणि मग आपण आता पुढची पूजा करूया। स्त्रिया जर ही पूजा करतायत तर त्यांनी स्वतःला हळदी कुंकू लावा। पुरुष करत असतील तर पुरुषांनी चंदनाचा टिळा लावायचा। आता कुठलीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो, तर दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा व्हायचेत, एक पुष्प अर्पण करायचं आणि मनोभावे नमस्कार करायचा। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते। अशा आता दिव्याची पूजा झाली। आता आपल्याला आचमन करायचंय। आचमन म्हणजे शरीर शुद्धी। तर डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं, म्हणायचं ओम केशवाय नमः म्हणून हे पाणी पिऊन घ्यायचं। परत पाणी घ्यायचं, ओम माधवाय नमः म्हणून परत हे पाणी पिऊन घ्यायचं। परत पाणी घ्यायचं, म्हणायचं ओम नारायणाय नमः, परत हे पाणी पिऊन घ्यायचंय। असं 3 वेळा पाणी पिल्यावर चौथ्यांदा आपल्याला पाणी घ्यायचंय, म्हणायचंय ओम गोविंदाय नमः असं म्हणून हे हातातलं पाणी आपल्याला तामनामध्ये सोडायचंय। आता स्क्रीनवर जी विष्णूंची 24 नावं दिसत आहेत ती आपल्याला म्हणून घ्यायची। असं हे आता आचमन झालं। आता आपण शरीर शुद्धी करून घेतली। आता आपल्याला पूजेची शुद्धी करायची। आता इथे चौरंग मांडला, आता इथे शुद्ध पाण्याने भरलेला भांड घेतले, त्याच्यामध्ये पुष्प बुडवायचं आणि हे संपूर्ण पूजेवर आपल्याला असं थोडं थोडं पाणी शिंपडायचंय। स्क्रीनवर जो मंत्र दिसतोय तो आपल्याला म्हणायचा आहे। म्हणजे आता आपण या जागेची शुद्धी करून घेतली। आता आपण कलश स्थापन करून घेऊ। इथे शुद्ध पाण्याने भरलेला कलश घेतलाय, त्याला असा कलावा बांधून घेतला, स्वस्तिक काढलंय आणि स्वस्तिकच्या बाजूने 2 उभ्या रेषा खालून वरच्या दिशेने आपल्याला या काढायचेत। आता कलशमध्ये आपण हळद, कुंकू, अक्षदा व्हायचेत, एक फूल व्हायचं, एक सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं व्हायचंय। आंब्याची पानं असतील तर विड्याची पानं ठेवा किंवा मग आंब्याची पानं ठेवली तरी चालतील। नारळ शेंडी वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने आपल्याला नारळ ठेवायचंय। आता इथे आपण तांदळाची रास काढून घेतली, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि कलश स्थापित करायचा। गणपती बाप्पांची स्थापना करतो, तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना ओम गण गणपतये नमः नमो नमः, ओम गण गणपतये नमः नमो नमः असं म्हणायचंय। शुद्ध पाण्याने अभिषेक करून झाला की पंचामृताने अभिषेक करायचा। हे म्हणत असताना आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करत राहायचंय। आता परत शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आणि मग बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची। आता बाळकृष्ण भगवान हे आपले नवरदेव आहेत, तर त्यांचा आज लग्न सोहळा आहे, त्यामुळे आपण त्यांना छान अभिषेक करून घ्यायचा आहे। शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा। अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचे। नंतर पंचामृताने अभिषेक करायचा, परत आपण शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आणि मग आपल्याला बाळकृष्ण भगवानांच्या मूर्तीवर श्री सूक्त आणि पुरुष सूक्त म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे। असा अभिषेक करून झाला की आपल्याला ही बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे
आता श्री सूक्त आणि पुरुष सूक्त म्हणताना, फलश्रुती म्हणताना आपल्याला हात जोडायचे, तेव्हा अभिषेक करायचा नाही. आता आपण स्वच्छ मूर्ती पुसून घेतली की परत ती पाटावर ठेवा. आता बाळकृष्ण भगवानांचं लग्न आहे तर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये थोडंसं पाणी, गुलाबजल, अत्तर मिक्स करायचं. अशी हळद ओली करून घ्यायची आणि आपल्याला बाळकृष्ण भगवानांना हळद लावायची आहे. तर हळद लावताना ती खालून वरच्या दिशेने हाताला, पायाला, डोक्याला सगळीकडे आपल्याला बाळकृष्ण भगवानांना हळद लावून घ्यायची आहे. कारण बघा, जसं आपण लग्नामध्ये नवरदेव आणि नवरी यांना हळद लावत असतो, तर त्याच पद्धतीने आपल्याला बाळकृष्ण भगवान आणि आपली तुळशी माता यांना हळद लावायची. तर आता मी इथे तुळशी मातेला पण हळद लावून घेतेय. आता तुळशी मातेला पण हळद लावताना 5 वेळा लावायची आणि खालून वरच्या दिशेने हळद लावायची. तर अशा पद्धतीने आपल्याला तुळशी माता आणि बाळकृष्ण भगवान यांना आपण हळद लावून घेतली. आता हळद लावल्यावर आपल्याला परत शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. हे करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आता जर तुमच्याकडे अत्तर असेल तर असा अभिषेक झाल्यावर आपल्याला बाळकृष्ण भगवानांना छान अत्तर लावून घ्यायचे. आता आपण हे जे अभिषेक केलेलं पाणी हे आपण तुळस सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करायचे, हे वाया जाऊ द्यायचं नाही. आता इथे बाळकृष्ण भगवानांच्या मूर्तीला आपल्याला छान अत्तर लावून घेतलंय. आता त्यांना वस्त्र घालायचे. तुमच्याकडे जर नवीन वस्त्र असतील तर ते घातले तरी चालेल. तर बघा, असं छान बाळकृष्ण भगवानांना वस्त्र घाला. आता बाळकृष्ण भगवानांची इथे मी पाटावर स्थापना करणार आहे. त्याच्या आधी आपल्याला खाली छान स्वस्तिक काढून घ्यायचे पाटाखाली. आता इथे स्वस्तिक काढून घेतले, त्याच्यावर असा पाट ठेवला. तुमच्याकडे नसेल तर स्वस्तिकवर बाळकृष्ण भगवान ठेवले तरी चालेल. आता बाळकृष्ण भगवानांना छान कपडे घातलेत बघा. असा जर तुमच्याकडे मोराचा मुकुट मिळाला तर तो घाला, असा छोटासा मुकुट. आणि ही छोटी बासरी आहे तर ती सुद्धा आपल्याला बाळकृष्ण भगवानांना घालायची आहे. आता मी बाळकृष्ण भगवानांची स्थापना ही इथे करणार आहे, पण त्यांचा चेहरा हा तुळशी मातेकडे होईल आणि तो पश्चिम दिशेला होईल. अशा पद्धतीने आपल्याला बाळकृष्ण भगवान ठेवायचे. विवाहासाठी बाळकृष्ण भगवान हे पश्चिम दिशेला त्यांचा चेहरा होईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे. मग त्या पद्धतीने आपल्याला तुळशीचं तोंड हे पूर्वेकडे होईल आणि बाळकृष्ण भगवानांचं पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने ठेवा. आता आपल्याला इथे गणपती बाप्पांना अष्टगंध लावून घ्यायचा आहे, हळद कुंकू लावायचं आहे. हे करताना आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. आता इथे बाळकृष्ण भगवानांना सुद्धा आपल्याला छान अष्टगंध लावून घ्यायचा आहे. मग हळद कुंकू अक्षदा व्हायचेत. आता तुमच्याकडे जर जास्वंदाचं फूल मिळालं तर बाप्पांना या दिवशी जास्वंदाचं फूल अर्पण करा, त्यांना जास्वंदाचं फूल प्रिय आहे. आता बाळकृष्ण भगवानांना मला ही प्राजक्ताची फुलं मिळाले तर ती मी अर्पण करते. नंतर हे गणपती बाप्पांना फूल प्रिय आहे ते अर्पण केलं. बाळकृष्ण भगवानांना पण पिवळं फूल, चाफ्याची फुलं मिळाली तर ती नक्की अर्पण करा. असा हा मुकुट आपण आता त्यांना घालून घेतला. मग आपल्याला बासरी, अशी छोटीशी बासरी आपल्याला इथे ठेवायची आहे. आता बाळकृष्ण भगवान आणि गणपती बाप्पांना आपल्याला धूप दीपाने छान ओवाळून घ्यायचं आहे. तर बघा, बाळकृष्ण भगवानांची मूर्ती मी पश्चिमेकडे तोंड करून ठेवली आहे, त्यामुळे ती व्हिडिओमध्ये आपल्याला ती उलटी दिसतीये. तर आता या दिवशी आपण तुळस तोडायची नाहीये, पण बाळकृष्ण भगवानांना अशा तुळशीच्या मंजिरी आणि तुळस खूप प्रिय आहे. तर ती तुम्ही आधी तोडून ठेवा किंवा तुम्ही विकत फुलवाल्यांकडून आणली तरी चालेल. तर ती पण त्यांना आपल्याला अर्पण करून घ्यायची आहे. आता अशी वस्त्रमाळ आपल्याला बाळकृष्ण भगवानांना घालून घ्यायची आहे. आता तुळशी मातेला मी आधीच इथं वस्त्रमाळ घालून घेतली आहे. आता तुळशीवर आपल्याला राधा दामोदराय नमः असं लिहायचंय. आता तुळशीला आपण मगाशी हळद लावून घेतली होती. आता तुळशीवर आपण जास्त पाणी नाही वाहू शकत, म्हणून असं पुष्प घ्यायचंय आणि ते पाण्यामध्ये बुडवून आपल्याला श्री सूक्त आणि पुरुष सूक्त म्हणत म्हणत असा अभिषेक करायचा आहे आणि नमो नमः म्हणायचं ओवी संपल्यावर आणि असं पाणी शिंपडायचंय फक्त. तर अशा पद्धतीने आपल्याला श्री सूक्त पुरुष सूक्त म्हणायचंय. फलश्रुती म्हणताना आपल्याला हात जोडायचे. असा आता तुळशी मातेवर आपण अभिषेक करून घेतला. आता या पूजेमध्ये आपल्याला आवळा, चिंच आणि बोरे याचं खूप महत्त्व आहे. तर इथे पाण्याने भरीव चौकोन काढला, त्याच्यावरती आपल्याला असं हे आवळा, चिंच आणि बोरे ठेवायचे. नंतर आपण नैवेद्यामध्ये 5 किंवा 7 केळी किंवा कुठलेही 5 फळं ही आपण नैवेद्यामध्ये ठेवावी. खाली भरीव चौकोन काढून घ्यायचा आहे. आता इथे लाया आणि बत्तासे
हे पण आवर्जून नैवेद्यामध्ये असले पाहिजे। आणि मग नैवेद्याभोवती आपल्याला 3 वेळा असं पाणी फिरवून घ्यायचंय। तर अशा पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे। आताकडे घंटा असेल तर पूजेमध्ये घंटा सुद्धा ठेवा। घंटेला सुद्धा आपल्याला छान हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आणि नमस्कार करायचा। जर शंख असेल तर शंख ठेवला तरी पण चालेल। आता इथे शिऱ्याचा नैवेद्य ठेवलाय, कारण लग्न कार्यामध्ये आपण काहीतरी गोडाचा पदार्थ बनवतो, तर त्या दिवशी तुम्ही काही गोड पदार्थ बनवून त्याचा पण नैवेद्य दाखवायचा आहे। गणपती बाप्पांना इथे मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घेतलाय। आता आपण तुळशी मातेची ओटी भरणार आहोत। तर ओटीमध्ये बघा, आपण एक ब्लाउज पीस घेतला, तांदूळ, बदाम, खारीक, खोबरं, आरसा, बांगड्या असे सौभाग्य अलंकार आपल्याला तुळशी मातेला पण घालायचेत आणि ओटीमध्ये पण ठेवा। ओटीमध्ये आपण एक नारळ ठेवलाय। तर अशी ही ओटी आपण इथे चौरंगावर जरी तुळशी मातेच्या बाजूला ठेवली तरी चालेल। ठेवून घेतली तर अशी आपल्याला ओटी ठेवायची आहे। तर अशी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे। आता या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मोत्याचे बाशिंग किंवा असे बाशिंग तुम्हाला मिळतील, तर एक बाशिंग आपण तुळशी मातेला ठेवून द्यायचं आणि दुसरं आपल्याला बाळकृष्ण भगवानांना घालायचंय। आता मोत्याचे पण तुम्हाला मिळाले तर तुम्ही मोत्याचे घातले तरी चालतील, पण बाशिंग लग्नामध्ये नक्की असावं। आता आपल्या आजूबाजूचे लोक किंवा लहान मुलं यांना आपण लग्नासाठी बोलवावं। अक्षता घ्यायच्यात। अक्षता म्हणजे तांदूळ आपण लाल आणि पिवळ्या हळदी कुंकू लावायचं त्याला आणि लाल पिवळे तांदूळ करून घ्यायचे। आता हे अक्षता आपण विवाहासाठी जे पण लोक उपस्थित आहेत त्या सर्वांना आपल्याला थोड्या थोड्या अक्षता द्यायचे। आता विवाह करताना आपण प्रदोष काळामध्ये संध्याकाळी करतो, तर आपल्याला घरातील सगळेजण उपस्थित असावे, म्हणजे पती पत्नी मुलं, तुमच्या घरामध्ये जी लोक आहेत त्या सगळ्यांनी विवाहासाठी उपस्थित राहायचे। आता आपल्याला एक स्वच्छ पांढरं कापड घ्यायचंय अंतरपाठासाठी। तर आता इथे एक स्वच्छ पांढरं कापड घ्यायचंय, त्याच्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आणि स्वस्तिकच्या बाजूला 2 उभ्या रेषा काढायच्यात खालून वरच्या दिशेने। आता हा अंतरपाठ आपण बाळकृष्ण भगवान आणि तुळशी माता यांच्यामध्ये धरायचा आहे। आता उपस्थित सर्व लोकांना आपण अक्षता दिल्या। आता यूट्यूबला तुम्हाला मंगलाष्टका मिळून जाईल, अशी मंगलाष्टका लावायचे आणि मग अक्षता बाळकृष्ण भगवान आणि तुळशी मातेवर आपल्याला अर्पण करायचे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा विवाह सोहळा करायचा आहे। आता मंगलाष्टका म्हणून झाल्या की अंतरपाठ आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता आपल्याला जर तुम्ही पती पत्नी विवाह करताय किंवा तुमच्याकडे एक मुलगा मुलगी असेल तर त्यांच्याकडे दोघांकडे 2 हार द्यायचेत आणि मुलीने बाळकृष्ण भगवानांना हार घालायचा आणि मुलाने तुळशी मातेला हार घालायचा आहे। म्हणजे जसं आपण लग्नामध्ये लग्न झाल्यावर नवरा नवरी एकमेकांना हार घालतात त्या पद्धतीने आपल्याला हार घालायचेत। आता इथे बाळकृष्ण भगवानांची मूर्ती आपण ठेवली आहे। ही मूर्ती आपण आता तुळशी माता आणि बाळकृष्ण भगवान यांची भेट घडवून आणणार आहोत। तर ही मूर्ती आपल्याला नंतर उचलून घ्यायची आणि तुळशीच्या कुंडीमध्ये आपल्याला ठेवायची। रात्रभर ही पूजा आपल्याला अशीच ठेवायची आहे आणि बाळकृष्ण भगवानांची मूर्ती पण आपल्याला तुळशीमध्ये ठेवायची आहे रात्रभर। अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। आता या पूजेची उत्तर पूजा ही आपण दुसऱ्या दिवशी करणार आहोत, म्हणजे रात्रभर पूजा अशीच ठेवायची। आता असा हा लग्न सोहळा तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये किंवा अंगणामध्ये मुख्य दरवाजाच्या बाहेर जर जागा असेल तर तिथे तुम्ही असं हे लग्न सोहळा करा। आता लग्न सोहळा पार पडला की आपण जर प्रसादासाठी शिरा बनवला किंवा लाह्या बत्तासे याचा नैवेद्य आपण घरातल्या सर्वांना द्यायचा आहे। लग्नासाठी जे जे उपस्थित होते त्या सर्व लोकांना आपण द्यायचा। आता दुसऱ्या दिवशी आपण बाळकृष्ण भगवानांची मूर्ती तुळशीतून काढून घ्यायची, ती स्वच्छ धुवून आपण देवाऱ्यामध्ये ठेवून द्यायची। गणपती बाप्पांची मूर्ती पण आपण स्वच्छ करून परत देवाऱ्यामध्ये ठेवायची आहे। कलशमध्ये जे पाणी होतं ते आपण घरामध्ये शिंपडायचं आणि उरलेलं पाणी तुळस सोडून कुठल्याही झाडाला घालायचंय। त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवली होती, ती आपण इतर पूजेसाठी वापरायची। नारळ आपण फोडून त्याचा काही गोड पदार्थ करू शकतो। इथे केळी किंवा आवळा बोरं ठेवले, ते सगळं आपण दुसऱ्या दिवशी खाऊ शकतो। घंटा आपण जागेवर ठेवून द्यायची। आता इथे जे तांदूळ आपण वापरलेत खाली स्वस्तिकसाठी किंवा कलश खाली, ते आपण पक्ष्यांना घाला, उरलेले आपल्या धान्यामध्ये टाका। जे पण फुलं किंवा हार घातले आपण देवांना, विड्याची पानं, हे सगळं आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे। मग तुळस पण तिचे सौभाग्य अलंकार सगळे काढून घ्यायचे। ओटी ही आपण एखाद्या सवाष्ण स्त्रीची ओटी भरू शकता आणि त्या स्त्रीला ती ओटी देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः घरामध्ये ओटीचं सामान वापरलं तरी चालेल।
मग साडी वगैरे सगळं काढून घ्यायचं, तुळशीची कुंडी ही आपण जागेवर ठेवून द्यायची। अशा पद्धतीने आपल्याला ही तुळशी विवाह करायचा आहे, अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण विधिवत। आज मी तुम्हाला तुळशी विवाह सांगितला, अशा पद्धतीने तुळशी विवाह नक्की करा। असा तुळशी विवाह केल्याने आपल्या घरातील मुलांचे जर विवाह जुळत नसतील तर ते विवाह जुळण्यास मदत होते। कृष्ण भगवान आणि तुळशी माता यांच्यावर मंगलाष्टका म्हणताना अक्षता वाहिल्या होत्या, तर त्या अक्षता वाहिलेल्या आपण गोळा करून घ्यायच्यात। अगदी 4-5 दाणे मिळाले तरी चालतील। त्या अक्षता आपण आपल्या घरामध्ये ज्या विवाह इच्छुक आहेत किंवा ज्यांचे विवाह होण्यामध्ये काही अडचणी येत आहेत तर त्या व्यक्तींच्या डोक्यावर आपल्याला अशा या अक्षता वाहायचेत। तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने विधिवत आपल्याला असा तुळशी विवाह करायचा आहे। तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। झालेली माहिती मी भगवान विष्णू आणि तुळशी माता यांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। सर्वांना श्री स्वामी समर्थ।